काय सांगाल? आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेला होता, तुमचं काय विषय? काही दिवसाआधी आपल्या गवळी समाजाची कावड यात्रा निघाली होती. सगळे महिला व सगळे लहान मुलं त्या कावड यात्रात सामील होते. तर इतकी गर्दी असतानाही 100-200 लोकांची गर्दी असतानाही एक ट्रक चालक आला. त्याने काही गर्दी बघितली नाही आणि एका 7 वर्षा मुलाचा तिथं बली गेला. आज तिथे सर्व समाज बांधव सगळ्यांनी तीच मागणी केली की जास्तीत जास्त कठोर कारवाई त्या आरोपीवर हो. साहेबांनी आम्हाला शब्द दिला की त्याच्यावर आम्ही 304ची ॲक्टनुसार आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू. आणि आज आमची तेच मागणी राहील की जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकने आपण या केसला कसं लवकरात लवकर त्या मुलाला आपण याच्याने चांगलं हे करू शकतात, कारण की न्याय देऊ शकतात. कारण की आज एका कुटुंबातले 7 वर्षाचा मुलगा गमावलेला आहे आणि त्याला न्याय देणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि आम्ही तेच आज DYSP साहेबांना, SP साहेबांना आम्ही तेच निवेदन दिलंय. मागणी असे आम्ही यादव गोल्ला गवळी समाजाकडनं आलेले आहे. DYSP आणि DYSP यांना आम्ही आमच्या मागण्यात दिलेले आहे का आमचं 24 तारखेला जो अपघात झालेला आहे, आमचा लहान पोरगा गेलेला 7 वर्षाचा, त्यांचा जो म्हणजे अपघाती मृत्यू झालेला आहे, तर अशी घटना भविष्यात कोणासोबत घडू नये आणि प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे आम्ही कावड यात्रा काढलेली होती सर, त्या कावड यात्रेमध्ये जे माळसादेवी मंदिर होतं, त्या मंदिरापाशी स्पीड ब्रेकर न होते, साईड पट्ट्या न होते. PWDकडे पण आमची मागणी अशी राहील का PWDने पण आम्हाला त्या रस्त्यासाठी पाहणी करून जे जे अत्यावश्यक वस्तू आहे त्या ठिकाणी ते गरजेचे त्या ठिकाणी लावायला पाहिजे. आणि जो आरोपी आहे समाजाच्या वतीने त्या आरोपीला कठोरच्या कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. हेच आमची निवेदन आहे. जळगावमध्ये अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचे बळी आतापर्यंत गेलेले आहे. एका चिमुकल्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत प्रशासन बळी जाण्याची वाट बघतंय का? कारण वारंवार अपघात होत आहे, मात्र प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये. काय सांगणार सर? मी ह्या गोष्टीला अक्षरशः तुमच्या सोबतच राहील. प्रशासन ह्याच गोष्टीचं वाट बघते की भविष्यात अजून 10-12 ॲक्सिडेंट होईल, त्यानंतर प्रशासन जागे होईल, अशीच कल्पना आम्हाला समजते सर. किंवा हे म्हणता येईल का भविष्यात असं अजून 1-2 घटना होतील तर प्रशासन जागेल. तर यांना मी निवेदन करेल का सर, या प्रशासनाला का भविष्यात अशी घटना कोणासोबत घडू नये, तर त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. नाव सांगा आपलं. माझं नाव दिनेश गवडी. श्री यादव. नेमकं 7 दिवसात 5 जणांचा बळी गेलेला आहे. श्री यादव गोल्ला गवळी समाजातर्फे SP साहेब, DSP यांना निवेदन देण्यात आले. आम्ही सर्व समाज बंधू हे 3 दिवसा पहिले जे कार्यक्रम घडला आहे, याच्या पुढे असा घटना होऊ नये आणि आरोपीवर साक्षी आरोपी जो आहे याच्यावर कडक कारवाई करण्यात यावे. याच्या पुढे जे दुसरा ड्रायव्हर आहे यांची हिंमत नको वाढायला पाहिजे आणि आम्हाला समाजाला न्याय मिळण्यात यावे, हीच आमची नम्र विनंती आहे. त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असेल, लाईट्स असतील, काही बी नाही सर, सर्व मागणीमध्ये लिहिले आम्ही. प्रमुख मागण्या जे आमचे सर्व लिहिले त्याच्यात.